अपडेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की ओर। करेगा सत्ता के गलियारों से, चप्पा चप्पा गूंज उठेगा इंकलाब के नारों से। अरे इंकलाब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। छत्रपती शिवाजी महाराज के महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के संत सेवालाल महाराज के शहीद वीर बिरसा मुंडा के लोकशाही अण्णाभाऊ साठे के इंकलाब जिंदाबाद। यवतमाळमध्ये सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ धरणे व रस्ता रोको आंदोलन, लोकशाही वाचवाच्या घोषणांनी संविधान चौक दणाणला। शिक्षणतज्ञ व पर्यावरण अभ्यासक डॉक्टर सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ तसेच त्यांच्यावरील कथित कारवाईच्या निषेधार्थ सोमवारी 20 जुलै यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणावर धरणे आंदोलन आणि रस्ता रोको करण्यात आला। संविधान चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ दुपारी 12 ते 3 या वेळेत झालेल्या आंदोलनात विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। आंदोलनादरम्यान लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, सोनम वांगचुक यांना न्याय द्या, वी स्टँड विथ सोनम वांगचुक अशा घोषणा देण्यात आल्या। आंदोलकांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन शांततापूर्ण पद्धतीने निषेध व्यक्त केला। यावेळी काही काळ रस्ता रोको आंदोलनही करण्यात आले, त्यामुळे परिसरात वाहतुकीवर परिणाम झाला। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आंदोलकांनी डॉक्टर सोनम वांगचुक यांना न्याय मिळावा, लोकशाही मूल्यांचे संरक्षण व्हावे आणि संविधानाच्या तत्वांचा सन्मान राखला जावा अशी मागणी केली। न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला। या आंदोलनामुळे यवतमाळ शहरातील संविधान चौक परिसरात काही काळ वातावरण चांगलेच तापले असून विद्यार्थ्यांसह विविध सामाजिक संघटनांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला। स्वप्नील घोटेकर, तालुका प्रतिनिधी, राळेगाव। यांची हेच व्यवस्था आहे, परंतु आपल्याला अजूक यांच्या विरोधात बोलणारा मंच नव्हता आणि यांना माहिती होतं की आपल्या विरोधात बोलणं म्हणजे गुन्हा आहे आणि हा गुन्हा कोणी करणार नाही, कारण यांनी धर्माचं राजकारण केलं होतं। परंतु आज धर्माचे लोक सुद्धा आहे का नाही आज बाहेर यायला लागले। अरे तुम्ही म्हणता आम्ही सर्व चुकीचे आहोत, इथे जेवढे बसलेले आंदोलन करणारे सर्व चुकीचे आहे, दिल्लीचे चुकीचे आहे, पण एखाद्या भक्ताचं किंवा अंधभक्ताचं स्टेटस का बरं नाही, आई सपोर्ट धर्मेंद्र प्रधान का बरं नाही आहे? मग एवढं तुम्हाला समजते, मग तुम्ही बाहेर काय येत नाही? म्हणजे हे गुलामशाही आहे, झूठी गुलामशाही क्या डर बता रही है। अरे युवा आहे, एक दिवस जर आवाज बाहेर काढला तर भारत लकलकते। मग कुठे थांबता? आपलं शिक्षण आपल्या अंगामध्ये झळकलं पाहिजे। शिक्षण फक्त शिकून डिग्री घ्यायची घरी लटकवायचं काम नाही करायचं, शिक्षण झळकलंच पाहिजे, विरोध झालाच पाहिजे, चुकीला चुकी म्हटलंच पाहिजे। अनेक पक्षाचे असू शकतात, पक्षामध्ये अनेक राहा, पण चुकीला चूक, बापाला बाप म्हणायची ताकद ठेवा। तर मी कोणाकडे बघू की माझा पण पेपर लीक नाही होणार? सो आय जस्ट वॉन्ट टू टेल यू की प्लीज सगळे सपोर्ट करा, CGPला सपोर्ट करा, सगळ्यांना सपोर्ट करा आणि प्लीज प्लीज माझा पण पेपर लीक नका होऊ प्लीज। आपला सपोर्ट केलेला आहे, त्यामुळे निरपक्षीय आणि कुठल्याही सगळं सर्वसमावेशक संविधानाच्या आणि तिरंग्याच्या नावाखाली आपलं आंदोलन आहे। ठीक आहे, बोला। सगळे गावात काम करते, तर आज जे काही आपण आपल्या लीडर लोकांनी सांगितलेलं आहे की बीजेपी असो नाही तर कुठलाही हे असो दे, त्याच्या विरोधात नाव घेण्यासाठी भिण्याची गरज नाही, कारण आज जर आपण इथं घाबरलो तर आपलं पुढच्या भविष्यात आपल्यासाठी काहीही नाहीये, पूर्ण अंधकार आणि अंधारच राहणार आहे। आणि इथं जे बसलेले विद्यार्थी आहे ते सगळे खेड्यापाड्यातून आलेले आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या गावामध्ये जाऊन दिल्लीमध्ये काय होत आहे आणि विद्यार्थ्यांवर काय होत आहे हे सांगा, सगळ्यांच्या कानापर्यंत जाऊ दे। आपले जे अशिक्षित आई वडील आहेत त्या आई वडिलांना सुद्धा सांगा आम्ही कुठल्या मार्गाने चाललो, आम्हाला CGPच्या मागे जायचं आहे। येणाऱ्या काळामध्ये विरोध जरी करायचा काम पडला आणि काही झालं तरी चालेल, पण हे यांचा मनसुबा जो आहे तो नष्ट करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। BJP हे असं आहे की हे आपलं आता मॅडमनी सांगितलं की मुलांचं भविष्य यांनी मातीत घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण पेपर फुटी गेलेले काय फोडलं नाही आणि सगळं फोडून तयार झालेलं आहे। परंतु आता आपलं फक्त मेंदू फोडायचं राहिलेलं आहे विद्यार्थ्यांचं, ते फक्त तुम्ही जागेवर ठेवा। आपल्याला एकच डोक्यात ठेवायचं आहे की इथून होणारा कुठलाही गरीब असू दे, कामगार असू दे, कष्टकरी असू दे, मजूरदार असू दे, त्याच्यावर होणाऱ्या अन्यायावर आपण बोललं पाहिजे, आपण त्याच्यावर मात केली पाहिजे, आपण घाबरलं नाही पाहिजे। आपण
अजिबात घाबरले नाही पाहिजे. कुठल्याही संस्था असू दे, संघटना असू दे, याच्यामध्ये सामील व्हा. जे आपल्याला सपोर्ट करेल, जे आपल्याला मदत करेल, अर्ध्या रात्री मदत करेल, अशा लोकांच्या संपर्कात राहा. मुलींनी राहा, मुलांनी राहा, परंतु जो होणारा अन्याय आहे तो थांबला पाहिजे. आणि तुम्ही बघत आहे मुलींवर अन्याय होत आहे. कोणी कोणी माहिती आहे का लपून ठेवते, दाबून ठेवते, पण हे दाबून ठेवता कामा नये. हे तुमच्या गावातल्या प्रत्येक आशांना सांगा, कार्यकर्त्यांना सांगा, तुमचे चांगले जे आहे त्या लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचू द्या, पण ही गोष्ट लपून ठेवू नका. कारण यांना काय वाटत आहे, थोडे थोडे मोठे मोठे कारनामे करून लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न चालू आहे बीजेपी सरकारचा. परंतु आपण घाबरता कामा नये, कारण आज आपण घाबरलो तर पुढचं भविष्य आपल्यासाठी बरोबर नाहीये. कारण कोणीही याला बळी पडता कामा नये. त्यासाठी मलाही थोडंसं इथं वाटलं, मी थोडं लेट आले, परंतु मलाही माझं रक्त त्याच्यात सळसळलं. कारण हे आपण अन्यायाला विरोध केला पाहिजे. त्यासाठी मी 2 शब्द, मला जरी बोलता नसून आलं तर काही चुकलं असेल तर मला माफ करा. परंतु हे सत्य आहे, उद्याचं सत्य आहे आणि आजचं सत्य आहे. कारण हे सरकार आपल्यासाठी घातक आहे. यांच्या विरोधात बोलल्याशिवाय होणार नाही. मग तो बाप असू दे, कोणी असू दे, कोणी असू दे. तुम्हाला असं वाटत असेल की माझेच वडील बीजेपी मध्ये आहे, माझीच आई बीजेपीची कार्यकर्ते आहे. एक व्हिडिओ बघितला का तुम्ही? त्या दिल्लीच्या आंदोलनामध्ये एक मुलगा आला, त्यांनी सांगितलं सर की माझा वडील बीजेपीचा एक मोठा कार्यकर्ता आहे. मी माझ्या वडिलाला काय सांगितलं माहित आहे का? तुम्ही तुमचं पहा, मी एक विद्यार्थी आहे, तुम्ही दुसऱ्या विद्यार्थ्यांचे पेपर फोडले, तुम्ही माझा सुद्धा विचार केला नाही. जसं त्या पोराला वाटलं तसंच आपल्याला सुद्धा वाटलं पाहिजे. ठीक आहे? आणि मी एवढं बोलते आणि थांबते. इन्क्लाब इन्क्लाब नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. हम सब एक है, हम सब एक है, हमारी ताकत एक है, हमारी ताकत एक है. इन्क्लाब जिंदाबाद. जिंदाबाद.